नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आळन्दिवल्लभं. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज, मधुराद्वैताचार्य श्री गुलाबराव महाराज, गुलाबराव महाराजांचे उत्तराधिकारी माझे सद्गुरू श्री बाबाजी महाराज पंडित आणि भगवान गोपालकृष्ण यांना सर्वप्रथम वंदन करून आजच्या विवेचनाला आपण सुरुवात करूया. काल आपण वैष्णव धर्माची जोड कर्तव्य कोणती आहेत हे बघितलं. श्रीहरीचे नामस्मरण आणि संकीर्तन म्हणजे श्रीहरीच्या लीलांचं श्रवण, श्रीहरीच्या लीलांचे वाणीने वर्णन करणे म्हणजेच वैष्णवांचं जोड कर्तव्य आहे. ह्याचं विवेचन काल आपण बघितलं. आजचा अर्थक्रमाप्रमाणे दुसरा आणि पाठक्रमाप्रमाणे पाचवा असा हा अभंग आपण आज बघतो आहे. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विणा देव न तुटे संदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे सांगात तरणोपाय. या अभंगाची प्रतिज्ञा आहे इतर साधनांचा निषेध. याचा सरळ अर्थ आहे योग याग विधी यांच्या योगाने सिद्धी प्राप्त होत नाही. हे सर्व धर्म दंभरूप आहेत म्हणून व्यर्थ उपाधी आहेत. श्रीहरीची सत्ता कळल्याशिवाय श्रीहरीची प्राप्ती होत नाही आणि संशय निवृत्तीही होत नाही. सद्गुरू शिवाय अनुभव कसा येईल? कारण तप केल्याशिवाय जसा देव प्रसन्न होत नाही, धन दिल्याशिवाय जसं दानाचं फळ मिळत नाही, प्रेमाशिवाय कोणीही गुह्य किंवा गुज सांगत नाही आणि गुह्या वाचून हित होत नाही. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, दृष्टांताची स्वानुभवाची मुख्य गुह्य गोष्ट ही आहे की साधूंच्या संगतीशिवाय तरणोपाय नाही. आता आपण यातलं पहिलं चरण अभंगाचं बघूया. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. हे चरण वाचताच लक्षात येतं की ज्ञानेश्वर माऊली नामस्मरणाचं, हरिनामाचं महत्त्व सांगताना इतर साधनांचा निषेध करतात. या सर्व कर्मांचे अनुष्ठान दांभिक आणि व्यर्थ आहे असंही म्हणतात, कारण ह्या सर्व गोष्टी ईशप्राप्ती करून देणाऱ्या नाहीत. त्यासाठी ह्या गोष्टींचा निषेध आहे. अन्यथा योगही महत्त्वाचा आहे, यागही महत्त्वाचा आहे आणि विधी सुद्धा महत्त्वाचा आहे. आता सर्वप्रथम आपण बघूया सिद्धी म्हणजे काय, त्या कोणत्या आहेत. तपामुळे, योगामुळे सिद्धी प्राप्त होतात असं आपण म्हणतो. असं आहे. सिद्धी 3 प्रकारच्या आहेत. एक म्हणजे व्यवहार सिद्धी, दुसरी म्हणजे अलौकिक सिद्धी आणि तिसरी म्हणजे मुक्ती किंवा मोक्षप्राप्ती. आता व्यवहारामध्ये सिद्धी म्हणजे काय, तर उपभोगाच्या अनेक वस्तू प्राप्त होणं आणि सहजपणाने त्या मिळत जाणं म्हणजे एक प्रकारची सिद्धीच आहे. त्यानंतरची दुसरी सिद्धी आहे अलौकिक सिद्धी. ही सिद्धी म्हणजे कोणची, तर ज्या अनेक विद्या आहेत त्या प्राप्त होणं. त्यातल्या कोणत्या विद्या आहेत ह्या, अणिमा, लघिमा म्हणजे शरीर छोटं करणं, शरीर मोठं करणं, ह्या सगळ्या सिद्धींमुळे शक्य होऊ शकतं. इतकंच नाही तर योग्यांना पाण्यावर चालता येतं, अग्नीमध्ये गेल्यानंतरही त्यांना त्रास होत नाही, आकाशामध्ये जाण्यामधून उडत जाण्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त होतं. या सर्व सिद्धींना अलौकिक सिद्धी असं म्हणतात. आणि तिसरी जी सिद्धी आहे ती म्हणजे मुक्ती, मोक्षप्राप्ती. प्रत्येक माणसाच्या जीवनाचं ध्येय काय असतं, तर ते म्हणजे सुखप्राप्ती. माणसाची सगळ्या जीवनाची धडपड कशासाठी आहे, तर त्याला आनंद आणि आनंदच जीवनामध्ये हवा असतो. त्याला दुःख अजिबातच नको असतं. केवळ सुख आणि सुखच हवं असतं. आणि हीच सिद्धी प्रमुख आहे की जी परमानंदाची प्राप्ती करून देते. दुःख, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही खरं सांगायचं म्हणजे मुख्य सिद्धी आहे. व्यवहार सिद्धी आणि अलौकिक सिद्धी ह्या मोक्षप्राप्तीच्या सिद्धीतल्या खरं म्हणजे अडथळा आहे. ते अडचण निर्माण करतात आणि म्हणून ह्या 2 सिद्धींचा निषेध सर्व संतांनी केलेला आहे. आपल्याला इकडे सुख हवं असतं पण जीवनामध्ये असं घडत नाही. प्रत्यक्षात तसं होतच नाही.
सुख आणि दुःख हे सारखे दिवस रात्रीसारखे येतच असतात, येतात आणि जातात. परमानंद मात्र कायम सुख देणारा असतो आणि तो परमानंद फक्त आणि फक्त हरिभक्तीने आणि नामस्मरणानेच मिळतो. त्यामुळे योग याग विधी यांनी परमानंदाची प्राप्ती होत नाही हे ह्या चरणात आलंय. योगाबद्दल बघायचं झालं तर योग आणि प्राणायाम आज सगळीचकडे लोकांना मान्य आहे, लोक करतात, त्याचे अनेक उपयोग सुद्धा आहेत. पण असं असताना सुद्धा योग म्हणजे काय हे समजावून घेण्याची आवश्यकता आहे. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध, योगश्चित्तवृत्ती निरोध अशी योगाची व्याख्या केली जाते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी असा हा अष्टांग योग आहे. योग पूर्णत्वाला सिद्धीला केव्हा जातो तर ईश्वर प्रणिधानाने म्हणजे भगवंताच्या ध्यानाने. म्हणून महामुनी योगसूत्रामध्ये समाधीपादामध्ये असं म्हणतात की ईश्वर प्रणिधानाद्वा. त्यातच ते पुढेही सांगतात की तज्जपस तदर्थ भावनम, म्हणजे भगवन नामस्मरणाने ईश्वर प्रणिधान तर साधतंच, पण भगवंताच्या प्रणिधाना वाचून योगात विघ्न उत्पन्न होतात आणि योग सिद्धीला जात नाही. कारण समाधी उतरताच मनात विषय वासना विषयप्रेम उत्पन्न होते, म्हणजे समाधीनंतर व्युत्थान होतं, म्हणजे ही विषय वासना भक्ती वाचून हरिनामा वाचून नाहीशी होत नाही. भक्तीने मात्र अष्टांग योग सहज साधतो. भक्ताला योगासारखे कष्ट पडत नाहीत. अष्टांग योगाचे सर्व लाभ तीव्र अशा भक्तीने साध्य होतात. अशा भक्तीचा नामस्मरणात योग साधतो हे प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराज यांच्या अभंग गाथेत फार सुंदर तऱ्हेने त्यांनी मांडलंय. ते आपण बघू. मी तो अभंगच इथे वाचून दाखवते. अतिशय सुंदर असा अभंग आहे आणि त्याचा बराचसा अर्थसुद्धा आपल्याला वाचल्यानंतर ऐकल्यानंतर कळण्यासारखा असा हा अभंग आहे. योगाची अष्टांगे नामेची मिळती, नाम ते वेदांती मिश्रित की. नाम घेता वाचे इंद्रिय विस्मृती, या नाव बोलती यमभक्त. शुद्धी तोष आणि दया हरिनाम राया नियम हा. नाम घेता देह स्तब्धही होऊन, भक्तासी आसन हेची नित्य. नाम घेता कंठ होतसे सद्गद, श्वास तोही बंद पडे तेव्हा. हेची हरिभक्ता प्राणसंयमन, कुंभकादी जाण एका काळी. नाम घेता वाचे मनासी आकळ, प्रत्याहार बळ हरिभक्ता. नाम घेता वाणी मनात एकाग्र, भक्तासी प्रकार धारणा हा. नामे श्रीहरीचा होय अविर्भाव, हरिभक्ता ठाव हेची ध्यान. हरिसंगे पडे सकळ विसर, समाधी साचार संप्रज्ञात. हाची निर्विकल्प समाधीचा ठेवा, परी तीव्र भावा नाम वेग. नवे हे रूपक नव्हे सन्निवेश, पाहता प्रत्यक्ष प्रतीती हे. योगाचे हे गुह्य ज्ञानेश्वर पाय, तेथे भक्तिमाय नेव आम्हा. अभंगाच्या गाथेतला हा सुंदर असा अभंग आहे. आणि तिथे गुलाबराव महाराज म्हणतात की योगाची जी अष्टांग आहेत, यम, नियम, आसन, प्राणसंयमन, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, या सर्वच गोष्टी केवळ एका नामस्मरणाने प्राप्त होतात. नामस्मरणासाठी फारसे कष्टही पडत नाही. योगासाठी कितीतरी कष्ट पडतात हे ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात खूप सुंदर विस्ताराने आलंय. ते आपण पुढे कधीतरी ज्ञानेश्वरीचं विवरण बघू, त्यावेळेस ते बघता येईल. पण प्रत्यक्षामध्ये भक्ती तशी सोपी असली तरी सुद्धा त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी साध्य होऊ शकतात. योगामुळे मिळणाऱ्या सर्व गोष्टी त्यामुळे प्राप्त होतात, असं इथे गुलाबराव महाराजांनी फार छान पद्धतीने सांगितलंय. आता ह्या अभंगाचं दुसरं चरण आपण बघूया. भावे विण भक्ती, भक्ती विण भावे विण देव, न तुटे संदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे. आपल्या मनात जोपर्यंत भगवंतच सर्व करता धरता सर्व व्याप्त आहे, सर्वत्र आहे, त्याचीच सर्वत्र सत्ता आहे असा भाव पक्का होत नाही, तोपर्यंत मनातला संदेह सुटत नाही. जोपर्यंत मनामध्ये निश्चित असा भाव देवाविषयी निर्माण होत नाही तोपर्यंत मनातला संशय जात नाही. आणि हा भाव निर्माण होणं, ही मनामध्ये भावना निश्चित होणं, ह्यालाच
ज्ञानेश्वर महाराजांनी भाव असं म्हटलंय. भावे विना देव, भावाशिवाय देव नाही. तुमच्या मनामध्ये जोपर्यंत भक्तिभाव दृढ होत नाही तोपर्यंत कसं काय तुम्हाला देवाचं श्रद्धा निर्माण होणार. लहान मुलाला त्याची आईच त्याचं जग असतं, तिचंच त्याला संरक्षण वाटतं. आई नाही तर मला कोण, असं त्याला प्रश्न पडतो. अशीच भक्ताचा ईश्वराविषयी भाव झाला की भक्त निस्साधनता, आणि भक्तामध्ये निस्साधनता आणि दीनता येते. आणि तो असं मानतो, देवाशिवाय मला कोणताच आधार नाही. मग त्याच्या मनातले सगळे संदेह, सगळे संशय नष्ट होऊन जातात. हा सर्व अनुभव मात्र गुरूंशिवाय कसा येणार. त्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. मग गुरु कसे असावेत ह्याचे इथे आपल्याला दिसतं. गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरूंशिवाय अनुभव कळू शकत नाही. पण आपल्याला असं दिसतं की गुरूंच्या पाठीमागे जात असताना लोक बरेचदा भोंदू गुरूंच्या मागे लागतात. आणि म्हणून गुलाबराव महाराजांनी सुंदर असा एक विचार मांडला. एक ग्रंथ आहे, फसव्या गुरुची उत्तमचर्या. त्याचा विश्लेषण आपल्याला इथे फारसं करता येणार नाही, पण थोडक्यामध्ये इथे आपण ते बघितलं आहे. संत एकनाथ महाराज सांगतात, गुरु कसे असावेत. जो शब्दज्ञानी पारंगतू, जो शब्दज्ञानी पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्लुतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू, शिष्य प्रबोधिनी समर्थू, यथोचित निज भावे. ते म्हणतात गुरु शब्दज्ञानामध्ये पारंगत असले पाहिजे, ब्रह्मानंदामध्ये निमग्न असले पाहिजे, आणि विशेष म्हणजे काय तर त्यांनी शिष्यांना प्रबोधन केलं पाहिजे. यथोचित नीटपणाने निज भावाने ते स्पष्ट केलं पाहिजे. नाहीतर गुरु शब्द पारंगत आहेत, ब्रह्मानंदात निमग्न आहे, पण त्या स्वतःच्याच आनंदात मग्न आहे. शिष्यांना त्यांना प्रबोधन, शिष्यांना मार्गदर्शन त्यांना करावंसं वाटत नसेल तरी सुद्धा ते गुरु उपयोगाचे ठरणार नाही. तसंच समर्थ गुरु असावेत असं ते म्हणतात. असे समर्थ गुरु असावेत. तर संत सुंदरदास म्हणतात, शब्द सुनाय संदेह मिटावत, शब्द सुनाय संदेह मिटावत, सुंदर वा गुरु की बलिहारी. अंतःकरण निस्संदेह निसंशय झाले नाही तर बोध तरी कसं काय होणार. श्रीगुरूंच्या साह्याने शब्दद्वारा, अनुभवद्वारा संदेह सर्वस्वी नाहीसा होतो. असंच ह्या ठिकाणी आपल्याला ह्या चरणातून कळतं. आता आपण तिसरं चरण बघू. तपेविण दैवत, दिधल्याविण प्राप्त, गुजेविण हित कोण सांगे. गुह्य म्हणजे गुज म्हणजे गुह्य, गुह्य म्हणजे अनुभव प्रक्रिया. जसा तपाशिवाय देव प्रसन्न होत नाही, आपण धन किंवा कोणती तरी वस्तू दिल्याशिवाय दानाचं फळ आपल्याला लाभत नाही, त्याप्रमाणे प्रेमाशिवाय, जिव्हाळा असल्याशिवाय कोणीही आपल्याला गुज सांगत नाही. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात सुरुवातीलाच श्रीकृष्णांनी अनुभवाला गुह्य असं म्हटलं आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, इदम तू ते गुह्यतमम प्रवक्ष्याम्यन्यसूयवे. गुरु सुद्धा आपल्या जर सच्शिष्य असेल तर त्यालाच अध्यात्म मार्गातलं गुह्य सांगतात. कोणालाही आयर्य गैर्या नथू खैरायला ते सांगत नाहीत. कोणी आला आणि म्हणाला अहो आम्हाला गुह्य सांगा, पण तसं प्रत्यक्षात घडत नाही. त्यासाठी तो शिष्य सुद्धा तेवढाच तोलामोलाचा असावा लागतो. आणि हेच ज्ञानेश्वर महाराजांनी इथे अधोरेखित केलंय असं म्हणायला हरकत नाही. आता ह्याचं चौथं चरण आपण सांगू. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे सांगात तरणोपाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साधूंच्या संगतीत सर्व साधन, सर्व दृष्टांत याचं मार्गदर्शन लाभतं. सर्व साधनांचं पर्यवसान एका साधू संगतीतच आहे. साधूंची संगती हा संसारातून सुटण्यासाठीचा मुख्य असा तरणोपाय आहे. ही दृष्टांताची गोष्ट आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संतांच्या सहवासात प्राणी सुद्धा जन्मजात हाडवैर विसरून जातात. वाघ, गाय, साप, मुंगूस, उंदीर, मांजर हे आपले शत्रुत्व विसरतात आणि आनंदाने राहतात. एवढं साधू संगतीचं महत्त्व आहे असं इथे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. अशा प्रकारे ह्या अभंगाचं विवरण बघितल्यानंतर मी माझी प्रार्थना म्हणते. श्रीमज्ञानेश्वराचार्य सर्वभूतगुहाशयः तच्चरणगांगं पीत्वा तस्मै सर्वं समर्पितं. जय जय ज्ञानेश्वर महाराज की जय.